नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की येलो प्लेटधारक कार मालक किंवा ऑटो रिक्षावाला आपली ऑटो रिक्षा किंवा कार सोसायटीच्या कॉमन पार्किंगमध्ये पार्क करू शकतात का, या अनुषंगाने तरतूद काय आहे आपण बघूया। बघा, बरेचदा सोसायटीमध्ये आपले जे सभासद आहेत त्याच्यामध्ये असे काही सभासद असतात जे ऑटो रिक्षा चालवतात किंवा रेंटल कारचा व्यवसाय करतात। मग हे ऑटो रिक्षा चालवणारे आपली ऑटो सोसायटीच्या कॉमन पार्किंगमध्ये आणून पार्क करत असतात, किंवा रेंटल कारचा व्यवसाय करणारे जे लोक आहेत, सभासद आहेत आपल्या सोसायटीचे, ते त्यांची येलो पट्टीधारक जी कार आहे ती येलो पट्टीची कार सोसायटीच्या कॉमन पार्किंगमध्ये आणून पार्क करत असतात। त्यावरून सोसायटीचे इतर सभासद आणि हे येलो पट्टीधारक जे मालक आहेत कारचे किंवा ऑटोवाला आहे यांच्यासोबत वाद होतात आणि भांडणंसुद्धा होतात। याच्याबद्दल कायदा काय म्हणतो बघा, आपलं जे सोसायटी ॲक्ट आहे त्याच्यामधील बायलॉजमधील कलम 84 जो आहे, 84 असं म्हणतं की जे काही कमर्शियल व्हेकल आहेत, जे व्यापारी कामासाठी व्यावसायिक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हेकल आहेत, ज्याला आपण पिवळी पट्टीचे व्हेकल म्हणतो, हे पिवळी पट्टीधारक जे काही व्हेकल्स आहेत, मग ते ऑटो असो, तुमचं कार असो किंवा अजून कुठले पिवळी पट्टीधारक व्हेकल असेल, ही व्हेकल आपल्या सोसायटीमध्ये पार्क करता येऊ शकत नाही का? कारण सोसायटीचं जे पर्पज आहे निवासी पर्पजसाठी आहे, त्याच्यामुळे निवासी पर्पजच्या सोसायटीमध्ये कमर्शियल व्हेकल व्यावसायिक व्हेकल पार्क करता येऊ शकत नाही। जर तुमची स्वतःची कवर्ड पार्किंग असेल तर त्याच्यात तुम्ही पार्क करा, त्याच्यासाठी काही बंधन नाही, कारण तुम्ही ऑलरेडी कवर्ड पार्किंग घेतली आहे, त्याच्यामुळे तुम्ही दोनपैकी कुठलीही व्हेकल पार्क केला तरी अडचण नाही। पण जर तुमची कवर्ड पार्किंग नाही आणि तुम्ही पिवळी पट्टीची व्हेकल, मग ती ऑटो असो किंवा कार असो, ती जर सोसायटीच्या आत आणत असाल तर त्याला अलाउड नाही आहे, त्याला बंधन आहे। कुठे तरतूद आहे? सेक्शन 84 मध्ये, कुठल्या? आपल्या बायलॉजमध्ये। बरं, याच्यावर काही उपाय आहे का? उपायसुद्धा आहे। हे जे कोणी पिवळी पट्टीचे मालक आहेत त्या मालकांनी सोसायटीकडे अर्ज करायचा, कशासाठी? की आमची अमुक अमुक ही व्हेकल आहे, आम्हाला कॉमन पार्किंगमध्ये तुम्ही एखादा पार्किंग अलॉट करा म्हणून अर्ज करायचा। हा अर्ज जनरल बॉडी मीटिंगमध्ये जाईल, तिथे चर्चा होईल आणि जनरल बॉडी मीटिंगने जर ठराव पास केला आणि ठराव संमत केलं की ठीक आहे, अमुक अमुक मालकाला, अमुक अमुक सभासदाला आपल्या कॉमन पार्किंगमधील अमुक अमुक पार्किंग आपण अलॉट करूया, असं जर ठराव पास केला आणि त्याला मासिक भाडे जर लागू केले तर त्या आधारे त्या ठरावाप्रमाणे मात्र ही येलो पट्टीधारक जी काही कार आहे किंवा ऑटो आहे त्याला पार्क करता येतं। थोडक्यात कलम 84 निर्बंध पण घालतं, तसंच हे कलम 84 ठरावानुसार किंवा ठरावाच्या आधारे तुम्हाला परमिशन पण देतं। त्यामुळे येलो पट्टीधारक जर असाल आणि तुम्हाला कार पार्क करायचं असेल आणि कायदेशीर मार्गाने करायचं असेल तर त्याच्यावर उपाय काय आहे की सेक्शन 84 अंतर्गत तुम्ही ठराव संमत करून तुम्ही मंथली भाडं भरून पार्किंग अलॉट करून घेऊ शकता, किंवा तुमचं जर सेक्शन 84 प्रमाणे ठराव नसेल तर मात्र तुम्ही आपली येलो पट्टीधारक जी कार आहे किंवा ऑटो आहे ती सोसायटीत पार्क करू शकत नाही, कायदा तुम्हाला निर्बंध घालतो। तर मित्र, ही होती माहिती की तुमच्याकडे जर येलो पट्टीची कार असेल तर ती सोसायटीत पार्क करण्याच्या अनुषंगाने तरतूद काय आहे ही माहिती। आता 2 सूचना, थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही, खूप महत्त्वाचं काम असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज टाका, आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे। बाय।